आर्थिक व्यवहार करून शिक्षकांच्या बेकायदेशीर बदल्या आणि मराठी शाळा बंद करण्याचा घाट घालणाऱ्या निगरगठ्ठा अधिकाऱ्यावर कारवाई करा. धुळे महानगरपालिका शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी VL दासरवाड यांच्याविषयी वारंवार तक्रार केलेली आहे व त्यांची तात्काळ त्या पदावरून बदली करावी असा आदेश त्यावेळीचे तत्कालीन आयुक्त यांनी देखील दिला होता. त्या आदेशालाही न जुमानत दासरवाड यांनी 30हून अधिक शिक्षकांच्या बेकायदेशीर बदल्या या आर्थिक व्यवहार करून केल्या असे समजत आहे. केलेल्या बदल्यांमुळे शाळेमधील विद्यार्थ्यांची संख्या वाढली की कमी झाली याचे अद्यापपर्यंत उत्तर मिळालेले नाही. धुळे महानगरपालिका शाळा शिक्षक अभावी असल्यामुळे अनेक पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांची नावे त्या शाळेतून काढून खाजगी शाळांमध्ये टाकल्याचा प्रकार समोर आला आहे. त्याचप्रकारे शिक्षकांना विविध विषयात त्रास देऊन त्यांचे मानसिक खच्चीकरण करण्याचा हट्टच दासरवाड हे गेल्या अनेक दिवसापासून करत आहे. त्यांच्याविरुद्ध वारंवार तक्रार करून आणि मनपाने त्यांच्यावर कार्यवाही करून देखील त्यांच्यात कुठल्याच प्रकारचा बदल घडलेला दिसून येत नाही. मनपाच्या शाळा बंद व्हाव्यात म्हणून अनेक शिक्षिकांना त्रास द्यायचा, शिक्षकांसोबत आर्थिक व्यवहार करून बदल्या करण्याचा हट्ट चालू ठेवलेला आहे. त्यामुळे मनपामधील कोणता वरिष्ठ अधिकारी या निगरगठ्ठ अधिकाऱ्याला पाठीशी घालत आहे असा प्रश्न आता आम्हाला पडला आहे. आपणास शेवटची विनंती आहे की आपण तात्काळ या अधिकाऱ्याला तेथून कार्यमुक्त करावे. अन्यथा मनपा शाळा बंद करण्याचा हट्ट मनपा आणि शिक्षण मंडळांमधील जे अधिकारी करतील यांच्यासमोर विद्यार्थ्यांना घेऊन पालकांसोबत मनसे आंदोलन करेल. पुढे याला सर्वस्वी आपण जबाबदार असेल. यावेळी जिल्हाध्यक्ष हर्षल परदेशी, त्यांच्यासोबत जिल्हा संघटक गौरव गीते, शहर उपाध्यक्ष संकेत सोनार, ऋषिकेश कानकाटे, विभाग अध्यक्ष चेतन पाटील, शुभम माळी आदी पदाधिकारी उपस्थित होते. दिवसापासून धुळे महानगरपालिकेमधील शिक्षण मंडळामध्ये मोठ्या प्रमाणावर अनेक घोटाळे उघडकीस येत आहे. आम्ही वारंवार तक्रार केली होती महानगरपालिकेचे प्रशासन अधिकारी दासरवाड साहेब यांच्या विरुद्ध. त्यांनी कुठल्याही प्रकारची शिक्षकांना पूर्वकल्पना न देता शिक्षकांची तात्काळ बदली केली होती. बरं, तेही आयुक्तांच्या गैरहजेरीमध्ये. बरं, एवढी त्यांना कुठल्या प्रकारची घाई होती की त्यांनी त्यावेळी त्या शिक्षकांची बदली केली. बरं, तत्कालीन आयुक्तांनी दासरवाड साहेब यांची बदली करण्यात यावी असा ठराव पारित केला. बरं, ठराव पारित केल्यानंतरही संबंधित अधिकाऱ्यांनी त्या अधिकाऱ्याची बदली केली नाही आहे. आज अनेक घोटाळे उघडकीस येत आहे. ज्या ठिकाणी त्या शिक्षकांची बदली केली त्या बदलीमध्ये काही आर्थिक घोटाळा झालेला आहे अशा अनेक तक्रारी आमच्याकडे आलेल्या आहेत. याची सखोल चौकशी करून त्या अधिकाऱ्यांची तात्काळ बदली करण्यात यावी आणि एक कठोर अधिकारी, एक सुशिक्षित अधिकारी त्या ठिकाणी नेमावा अशा आयुक्तांनी आम्ही मागणी केली आहे. जर या घटना वारंवार होत असलेल्या थांबल्या नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना संबंधित विभागावरती आंदोलन छेडेल. याला सर्वस्वी महानगरपालिका प्रशासन, आयुक्त जबाबदार असेल.